एक खूप पेनफुल पण खूप इंटेन्स एक्सपिरियन्स आहे. मी डॉक्टर की सोडून हे सुरू केलं. खूप लोकांना याचा अर्थ कळत नाही की का शिल्पानी प्रॅक्टिस चांगली सोडली, परंतु ते कॉलिंगचं उत्तर मला जेव्हा मी ते 5 लाईफ पर्टिक्युलर बघितलं तेव्हा मिळालं. त्या जन्मात मी प्रॉपर ज्याला विच किंवा आपण मराठीत त्याला चेटकिणा शब्द आहे, पण जे हिलर्सच होते, जे नैसर्गिक आता आपण शमन्स म्हणतो त्यांना, अशा प्रकारची प्रॅक्टिस मी तेव्हा करत होते. गावात ते सगळं करायला परवानगी नव्हती, त्याच्यामुळे मी गावाच्या बाहेर एका झोपडीमध्ये राहून माझं नैसर्गिक गोष्टींपासून लोकांना मदत करणं वगैरे हे करत होते. आणि लपून छपून लोक येत देखील होते. समोर मला ऍक्सेप्ट करत नव्हते, परंतु छोट्या गोष्टींसाठी हे झालं ते झालं आणि मी त्यांना खूप सक्सेसफुली मदत करत होते. पण जेव्हा ते कळलं आणि ते चव्हाट्यावर आलं सगळं आणि त्याच्या कोणतरी चुगली केली, तेव्हा मला प्रॉपर बांधून विहिरीला दगडाने ठेचून मारण्यात आलं. आणि ते जेव्हा 5 लाईफ मी बघत होते तो माझ्याकडे खूप जास्त पेनफुल एक्सपिरियन्स होता, कारण की मी फिजिकली ओरडत होते. 5 लाईफ मध्ये जाताना मला ती वेदना जाणवत होती, पण तितकं स्ट्रॉंग विल होतं की ह्याचा बदला घेतला जाईल किंवा ह्याचा मला न्याय पाहिजे. आणि आता जेव्हा मी जे काम करते आहे ऍज अ थेरपिस्ट, सुरुवातीला मी जेव्हा हिप्नोथेरपी शिकले त्याच्यात भूत लागणं म्हणतो त्या प्रकारच्या केसेस हँडल केल्या, ज्याला फॉरेन एनर्जी एन्क्रोच करणं म्हणतात, डार्क फोर्सेस म्हणतात. आणि माझ्या असं लक्षात आलं की मी ती सायकल पूर्ण करते. ज्या गोष्टीसाठी मला अपमानित करून मारण्यात आलं त्याच गोष्टीसाठी मला रिस्पेक्टही मिळतोय, पैसाही मिळतोय. तिथे माझं नाव जर लोक मला सुचवायला लागले माझं नाव की नाही ह्या केसेस इतर कोणी नाही, शिल्पा मॅडम हँडल करतात.